हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. याच परंपरेतील तू एक दिलखुलास, मनमोकळी, गोड मुलगी आहेस छबी. नाही हो सर, ही मोठी माणसं कुठं आणि म्या कुठं. अगं पण तू कला जपणारी, कला जगणारी मुलगी तर आहेस. छबी, तुला सांगतो, मला तमाशा कळला तो आमच्या प्राजक्तामुळे. वय वय, लय चांगल्या आहेत त्या. आहेत. अगं ती जेव्हा लावणीसाठी घर सोडून पळाली होती ना, तेव्हा मला कळेच ना ते एवढं काय त्या कलेमध्ये. पण जेव्हा मी तमाशातल्या दिग्गजांबद्दल जाणून घेतलं, कळलं, तेव्हा तर अवाक झालो, हरावून गेलो. आणि तेव्हा मी आमच्या प्राजक्ताला समजू शकलो. अगं ह्या दिग्गजांची नावं आहेत या क्षेत्रात, एकाहून एक सरस मंडळी. पण माझ्या मनात घर करून राहिल्या आहेत त्या विठाबाई. वय सर, अहो त्या विठाबाईंपुढं आम्ही तर काहीच नाही बघा. त्या तर हिमालय आहेत. खरंच एक महान बाई, विठाबाई नारायण गावकर. त्यांच्या वडिलांचं एक फड होता ना. वय, बाप मरताना तिने बापाला शब्द दिला होता की मी हा फड चालवीन. पोटासाठी नाचते मी, परवा कशाची. हे गाणं ऐकताना विठाबाईच आठवतं. हे गाणं म्हणजे तमाशा कलावंतांच्या जीवनाची व्यथा मांडणारं गाणं आहे, असं म्हटलं तरी खोटं ठरणार नाही. त्या जेव्हा नृत्य करायच्या तेव्हा त्यांना पाहायला गर्दी व्हायचीच, पण त्या जेव्हा एरवी यायच्या तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व पाहायला त्याहूनही अधिक गर्दी व्हायची. आणि तो त्यांच्याबद्दलचा प्रसंग, बापरे. विठाबाई गरोदर होत्या. गरोदर असताना सुपारी घेतली गेली आणि प्रेक्षक निराश होऊ नयेत म्हणून पोटोशी असलेली विठाबाई स्टेजवर गेली. विठाबाई नाचत होती, लोक थक्क होऊन बघत होते. आणि अचानक पोटात कळा येऊ लागल्या. त्यांच्या सहनृत्यांगणांना नाच चालू ठेवा, नृत्य चालू ठेवा असं सांगून मंचाच्या मागे गेल्या. तिथे त्यांनी त्या गुंडस गोड मुलीला जन्म दिला. दगडाने नाळ तोडली आणि लगेच पुन्हा नाचायला स्टेजवर हजर. लोकांची आवडती विठाबाई काही क्षणांपूर्वी पोटातल्या बाळासह नाचत होती. आता काही क्षणातच बाळाला जन्म देऊन हा नाचायला स्टेजवर उभी राहिली होती. काय म्हणावं ह्या कलेच्या प्रेमाला.
तुम्हा कलावंतांना माझे कोटी कोटी प्रणाम. हा बोला ना. अच्छा, आलात का त्या चौकात? बरं, तिथून आलं की उजवीकडे वळायचं आणि समोरच तुम्हाला एक गेट दिसेल. हो हो हो. चला, आता थोड्याच वेळात गाडी इथे येईल आणि आलेले पाहुणे लगेच जातील. एवढ्या लवकर निघतायत? हो. पण आज तू इतके दिवस फक्त तुझ्या तोंडून ऐकलं होतं या लोककलावंतांविषयी. आज अनुभवायला मिळालं. खरंच खूप छान वाटलं तू त्यांना घेऊन आलीस. प्राजक्ता, काय एक एक नमुने आणलेस ग तू? नमुने? नाही तर काय. अगं ती आपल्या पाहुण्यांबद्दल बोलतीये. अच्छा. अगं आई, नमुने नाहीयेत, 101 आहेत. 101 नाही, चांगले 420 आहेत. आई, काही काय बोलतेस पाहुण्यांबद्दल? तो मग काय, ती छबी अगं ती सदाच्या पाठी लागलीये. काय हे, काय लाड लाड बोलत असते ग. अगं, छबीच्या ओठी लाडीक भाषाच येते. आणि हे बघ, काही बोली ना तरी तिच्या मनात काही नाहीये. अगं तू, मी सुद्धा हेच तिला सांगितलं मघाशी. काय ग आजी, अजूनही हे खूळ डोक्यातून गेलं नाही का? बर ठीक. तो बापू, आता बापूंचं काय? त्याला काही प्रश्न विचारा. बरं, प्रश्न विचारल्यावर उत्तर येतं की नाही, तर तो ते नाही करत. तोच प्रश्न गाऊन पुन्हा मला ऐकवतो. अच्छा, जे असा त्रास दिलाय तर बापूंनी तुला. पण ही काय पद्धत झाली का आजी? अगं ते काही आपला अपमान करण्यासाठी असं करत नाहीत ग. ते गाण्यात ढोलकीत इतके रमलेत ना की ते त्यांच्या साध्या बोलण्याचंही गाणं करतात. बर, ते राहू दे. तो दरोडेखोर आबूराव. 1 मिनिट, दरोडेखोर काय ग? हो, त्यांनी मला सांगितलं की त्यांनी बँक लुटली म्हणून. हाई, अगं त्यांनी गंमत केली असेल तुझी. मलाही असंच वाटलं की तो गंमत करत असेल, पण नाही. नंतर तो सांगतच सुटला, खरं बोलतोय म्हणाला. बरं बरं, 1 मिनिट. आज तू, आपण सांगून काही होणार नाही. एक काम कर, त्या काकांनाच इथे बोलव, होऊ दे हिचं समाधान. हा, बर. आबूराव. हा ताई, सगळी तयारी झाली, आम्ही आता निघतो बरं का. आबूराव, हा? तुम्ही आईला काय म्हणालात? कुठं काय सांगितलं? तुम्ही आईला म्हणालात की तुम्ही बँक फोडली. ठेव, असं काय बोललोच नाही मी. काय काय सांगताय तुम्ही? तुम्ही म्हणाला नाही? अगं देवघरात देवाच्या समोर त्यांनी कबूल केलं की मी बँक फोडली म्हणून. एवढंच नाही तर ते हे पण म्हणाले की माझ्या मुलांची आबाळ होत होती, खायला प्यायला काही नव्हतं, म्हणून आम्ही बँक फोडली. आता बोल. अहो ताई, तुम्ही मला एवढं वर्ष ओळखताय, एवढा विश्वास आहे तुमचा माझ्यावर, मी असं चुकीचं वागेन का? सांगा ना ताई, यांना सांगावं माझ्यावर काही आरोप घेतायत बघा. बँक फोडली. बघ बघ, अजूनही तेच बोलतायत हे. दरोडा नाही घातला, पोरांची पिगी बँक फोडली असं. झालं समाधान? हो आबूराव, किती थट्टा करायची. गंमत हो. हो, अशी गंमत करत जाऊ नका हो. काय हे? बर, आम्ही आता निघतो बर का. आशीर्वाद द्या. हा हात की नाही आई, हा घेऊन जातो. कशाला? अहो कायम माझ्या पाठीशी राहील ना.
अहो माझे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत. ताई येतो बरं का. बापूराव, छबी, चला प्रवासाला निघायचं आहे. चला या लवकर. अहो घराकडे जायचंय. चला चला. येतो आहे नाही लगेच यायचं हो. ये बा ये बा ये बा या या. हा ये बा हा ये बा ये बा चला. तुमच्या जाताना मला नंबर देऊन जा बा. हा मी कार्यक्रम ठेवणार आहे गावी. काही नाही असाच बोलत असतो. म्हटलं तुला लय भारी वाटलं बघ. ताई, आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर मोठ्या मनानं माफ करा बघा. अहो आम्ही कलावंत आमची कला सादर करण्यासाठी जागा शोधत असतो बघ. माफ. अगं छबी मी काहीही मनावर घेतलेलं नाहीये आणि या साईडला आलात ना तर आमच्या घरी नक्की यायचं. वय वय नक्की नक्की. सांभाळून जा हा? हो हो सांभाळून जा. वय. आणि हो पोहोचलात की फोन नक्की करा. हा. बरं गाडी कोण चालवणार आहे? हा काय मीच चालवतो. बरं आबूराव, काळजी घ्या, नीट गाडी चालवा आणि सगळ्यांना सांभाळून न्या. हा काका तुमच्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे ना? नाही नसेल तर मी लगेच तुम्हाला आणून. नको नको अजिबात नको. अहो माझ्या गाडीत सगळी व्यवस्था असते हो. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. काय झालं सांगू का एकदा. अहो एकदा की नाही हीच गाडी घेऊन मी माझ्या गावाकडे निघालो. रात्रीची वेळ, जंगलाचा प्रवास हो, आणि अचानक माझी गाडी बंद पडली. स्टार्टच व्हायचं नाव घेईना. मग काय म्हणजे अहो देवाचा धावा, देव मला वाचवा, देव मला वाचवा. मग अचानक स्वर्गातून माझ्यावर नाही पुष्पवृष्टी झाली, म्हणजे फुलांचा वर्षाव. पण बघता बघता अचानक एक स्वर्गातून पुष्पक विमान आलं. आले की नाही. मग मी त्याच्यात जाऊन बसलो विमानात, आणि मग ते तरंगत तरंगत उडलं आणि मला माझ्या घराजवळ दाराजवळच नेऊन सोडलं हो. आई आशीर्वाद असू द्या, कारण देव सारखा माझ्या सोबत असेल असं नाही, म्हणून तुमचा हात सोबत घेऊन जातो. गंमत गंमत. चांगला गमत आहे. पण मी काय म्हणतो आबूराव. बोला की बापूराव. पण काय म्हणतो मी आबूराव. बोला की. जर इमान आलं होतं स्वर्गातून, जर इमान आलं होतं स्वर्गातून, मग डायरेक्ट तुम्हालाच का नेलं स्वर्गात. आणि आपली गाडी काल बंद पडली होती. होय की? आपली गाडी काल बंद पडली होती. बर. तेव्हा कुठं तुमचं इमान होत मेल. अनन्या ही आमची अनन्या. चल घरात चल. अरे. घरात चल. बाहेर फिरायला तुला दाखवतो. अरे. दाखवतोय घरात. घरात तुझा पाऊल नसतो, बाहेर फिरतोय, घरात काम करत नाही आणि बाहेरच्या फुक. अरे 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 चल तू चल. अरे मरशील रे मरशील एक दिवस. बाहेर त्यांचं सोड, माझ्या हातून मरशील. अरे काय काय झालंय? अरे काय झालं. हात खाली कर आधी. अरे हात काय खाली हेला मी हात खाली कर. काय झालंय? काय झाला मतबल. अरे अरे ह्या मामाला ना मी आज वाचवलं आहे. वाचवलं म्हणजे? वाचवला म्हणजे अरे एक माणूस आहे ना हेला दगडाने मारणार होता. दगडाने मारणार होता? मनोरुग्ण होता का तो? हा मनोरुग्ण मतबल. म्हणजे डोक्यावर परिणाम झाला होता का? वेडसर होता का? अरे नाही बेडसर नाही, चांगला माणूस होता तो. मग याला दगड का मारत होता? अरे त्या माणसाला ना ह्याचा राग आला होता. राग आला होता? हा मामाने एवढं काय केलं की तो दगड मारेल? काय 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 केला. अरे हा मामा आहे ना, मामाने एका कुत्र्याला दगड फेकून मारला. काय? हा मग अरे असा कोण करतो आहे काय. हा अरे मुक्या जनावराला कशाला मारायचं आहे. मामा काय ऐकते मी हे? अगं तो कुत्रा त्या माणसाचा नव्हता, भटक्या होता कुत्रा तो. अरे भटका असो की काही असो, पण तू दगड का मारलास त्या कुत्र्याला? अगं तो कुत्रा माझ्या अंगावर भुंकत होता, मला चावला असता म्हणजे. अरे तो भुंकला ना, त्या कुत्र्याला तू काहीतरी केलं असणार.
अरे बाबा मी काही नाही केलं त्याला. काहीच केलं नाही. मग तो कुत्रा तुझ्यावर उगाच भुंकायला त्या कुत्र्याला काय पागल कुत्रा चाबला आहे? त्याने नंतर बघतो आहे. ए अनन्याताई, हे बघ काय झाला ना मला माहित नाही, पण ना मी असा रस्त्यातून येत होता, एवढ्यात मला दिसला एक माणूस ना ह्या मामाला मोठमोठ्याने शिव्या घालत होता. तो माणूस ह्या मामाला ना दगड फेकून मारणार होता. एवढ्यात मी गेला आणि त्याला बोलला नाही, ह्या दगडाला मारायचा नाही, हेला दगड फेकून मारायचा नाही, एक बार सोडून द्या. ते बा कुठे सोडला आहे. आता माझ्या लक्षात आलं तो कुत्रा तुझ्यावर का भुंकला असणार ते. का? कारण तू असे काहीतरी विचित्र उलट सुलट कपडे घातलेस, डोक्याला काहीतरी बांधलंयस ना म्हणून. हा बराबर बोलली आहे तू. अरे हे काय सगळं हिरवागार घालून केला आहे तू? हा त्या कुत्र्याला बाटला आहे, हिरवागार आहे, इथे पाय वरती केला पाहिजे. म्हणजे म्हणजे ते इथे छत्री आल्यावर तुला कळेल. गजोदर, अगं अनु, अतिशय ऊन असतं ना, मग मला ते टाकतो माझा टाळू, मग मी असं काहीतरी घालतो आणि जातो. शिवाय ती नाक्यावरची मुलं आहेत ना, तर ती मला ए टाकल्या, ए टाकलू मामा असं म्हणून ओरडतात. पण काय रे, तू हे डोक्याला बांधून जातोस, त्यानंतर ती मुलं तुला टकल्या म्हणत नाहीत का? ए नाही म्हणतात ना, पण त्या रस्त्यावरच्या अनोळखी लोकांना कळत नाही ते टकल्या कोणाला म्हणतायत ते. नाही पण ते मुलं तुला टकल्या म्हणतात हे चुकीचंच आहे. बघ 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 तू मला टकल्या म्हणालीस ना. ते महत्वाचं नाहीये रे मामा, पण तू टकला असल्या कारणाने कुत्रा तुझ्यावर भुंकला असेल हे मला काही पटत नाही. बघ बघ आता पण म्हणालीस. अरे मी का तुला टकल्या म्हणेन? ते बघ मामा, ते बघ एखाद्याच्या कमतरतेवरून त्याला बोलणं हे माझ्या तत्वात बसत नाही. तू म्हणतोयस की कुत्रा तुझ्यावर भुंकला, हे मी समजून घेते आणि तुला समजावतेय. आता यात मी तुला टकल्या म्हणले हे काही खरं नाही. खरं आहे. अरे म्हणजे अनन्याताई जे बोलते आहे ना ते खरं आहे. ती जर बोलली असती ना की मामा टकल्या कुत्र्याला कशाला मारतो आहे, असा जर ती डायरेक्ट बोलली असती ना तर तुला टकल्या बोलली असा पण बोलू शकतो आहे. बघ बघितलंस, तू आता परत मला टकल्या बोललास. अरे तुम्ही दोघं किती विषय अंतर करताय? हा हे विषयांतर मत बोल म्हणजे विषय भरकटतोय. मी काय म्हणते मामा, तू हे असे काहीतरी उलट सुलट कपडे घातलेस, डोक्याला काहीतरी बांधलंयस ना, त्यामुळेच तो कुत्रा भुंकला असणार. हा अनन्या हिया माझी अनन्या. अरे कसं आहे ना मामा, रस्त्यावरून जाताना 4-4 एखादी वेगळी व्यक्ती दिसली तर त्याच्यावर कुत्रा भुंकू शकतो. हा अगदी तसंच झालं माझ्या बाबतीत, म्हणून तो माझ्या अंगावरती भुंकला. ए मामा, तो भुंकला तर काय झाला? वा, मग तो मला चावला असता तर? अरे तो कुत्रा तुला चाबायला, तो कुत्रा म्हणजे काय तुझी प्रेयसी आहे? अरे ती म्हण आहे बघ. म्हण बघू. हा. म्हण. हाँ, जो भोगते हैं वो काटते नहीं है और जो काटते हैं वो भोगते नहीं है. हाँ. ए गजोदर, तुम्हाला जास्त शहाणपणा शिकवू नकोस. हा तू सांडपणा शिकू नको. तुला एवढ्या मोठ्या संकटातून मी वाचवलं आहे. आज तुझा इथे बॉडी झाला. मामा काय चाललंय? बघ ना कसं बोलतोय तो. म्हणतो जो भोगते वो काटते नाहीये. मग बरोबरच बोलतोय ना. हा हाँ. ठीक है, मान्य. जो भोगते हैं वो काटते नाहीये हे मान्य. पण जे चावतात ते दरवेळी चावण्याआधी भुंकतातच असंही काही नाही ना. अरे पण असं कसं होईल? मग आपण असं कसं म्हणू शकतो जो भोगते वो काटते नाहीये? ते काहीही असो,
पण कुत्र्यांना दगड मारणं चुकीचं आहे हा मामा. हा मी लहानपणापासून बघत आली ही लहान मुलं रस्त्यावर उठ सूट कुत्र्याला दगड मारतात, गाढवाच्या शेपटीला फटाके काय लावतात आणि ते फटाके फुटले की टाळ्या पिटत बसतात. हा. ही माणसामधली विकृती आहे. काय ना मामा, वागणं ही आपली संस्कृती आहे. आपण मोठ्यांच्या पाया पडण्यासाठी वागतो, त्याला नम्रता म्हणतात. आणि आता रस्त्यावरून चालताना आपण साधी सँडलचा पट्टा लावायला जरी वागलो ना, तर कुत्र्याला वाटतं की आपण त्याला दगडच मारणार आहोत. ही किती वाईट प्रतिमा उभी करतोय आपण त्या मूक प्राण्यांसमोर. लाज वाटायला हवी आपल्याला. अगं पण मला भीती वाटली होती म्हणून मी ते मान्य आहे मामा, भीती वाटणं साहजिक आहे. अरे पण म्हणून दगड मारायचा? आणि काय आहे ना, आपण घाबरलो कीच कुत्रे भुंकतात, कारण त्यांना वाटतं ना की काहीतरी गडबड आहे, हा चोर असू शकतो. अरे ते प्राणी आपल्यावर प्रेम करण्यासाठी असतात. आपणही त्यांच्यावर प्रेम करायला हवं रे. आणि ते नसेल जमत ना, तर किमान त्यांना दगड तरी मारू नये. हा बरोबर आहे अनु. खरंच माझं चुकलं. मी पुन्हा नाही असं करणार. हेमा, आणि तू हे काय कपडे घातलेस आणि हे डोक्यावर का फडकं बांधले? काढते काढ आधी. आणि हेमा, तू हे केलंयस ते चांगलं केलं नाहीये असं. आता काय चुकीचं वागला हा? अगं रस्त्यात कुत्र्यांना दगड मारत होता हं. आणि मग कुत्र्यावर प्रेम असलेल्या माणसाने याला दगड मारली. अहो आई, त्यांचं काय सांगताय तुम्ही? अगं मग चांगलं केलं ना त्या माणसाने. प्राजक्ता, सॉरी. अगं पण मी म्हणते, याने तरी त्या कुत्र्याला दगड का मारावा? आणि हो, त्यानंतर त्या माणसाने या दगडाला दगड का मारावा? काय हेमाला तरी दगड का मारावा ना? हे बघा, मी सांगून ठेवते हं, माझ्या भावाला काहीही बोलायचं नाही तुम्ही. पण काही असलं ना हेमा, तरी हे चुकीचंच आहे. तुला माहितीये, तू दत्तगुरूंची तसबीर बघितलीयस? हो. मग त्यात काय दिसतं तुला? ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्र आहेत. बरोबर. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले. हो आई, त्यांचं मला का सांगताय? मग त्या तसबिरीत काय आहे? दत्तगुरु आहेत, त्यांच्या मागे गोमाता आहे, गोमातेच्या मागे औदुंबर आहे, आणि आजूबाजूला काय आहेत? कुत्रे आहेत. माहितीयेत ना तुला? होय होय. हा, किती कुत्रे आहेत सांग? काय माहित नाही, असतील 2-3. दोन तीन नाही आहेत, 4 आहेत. का? का? कारण ते आपल्या वेदांचं प्रतीक आहे. बर. बरं काय बरं? मामा, दत्तगुरूंना प्रिय असलेल्या कुत्र्याला तू दगड का मारलास? हुशार झपड